आता आम्ही निघालो आहे अलिबागला प्री वेडिंग शूटसाठी. निखिल येत होता, त्याची वाट बघत होतो. आता आला आहे तो, झोपला होता सकाळपासून. निकाल पडे हम घाट. सो अलिबागला निघाल्यानंतर आम्ही पहिले डिझेल टाकायला थांबलो. निखिल त्यांना म्हणत होता की थोडंसं वरती डाय डिझेल थोडं येईल ना वरती. जाताना भरपूर ठिकाणी जोरात पाऊस लागला होता. आम्हाला तीच भीती होती की अलिबागला गेल्यानंतर जर पाऊस लागला तर प्री वेडिंग पोस्टमॉर्टम करावं लागेल. आणि आदल्याच दिवशी माझा मित्र कुणाल पण तिथे प्री वेडिंग शूटला गेला होता. सो त्याच्याशी बोलणं झालं होतं. तिकडे त्यावेळेस पाऊस होता आणि मग बघू आता गेल्यानंतर तिकडे काय वातावरण असेल ते. हा समृद्धी महामार्ग आहे. ह्या रोडने गेल्यानंतर आमचा कमीत कमी अर्धा पाऊण तासचा जो प्रवास आहे तो वाचला होता. ओके गाईज, हा बघा चंद्र तुमच्याकडे दिसत नसेल कधी, तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये दाखवतोय तुम्हाला. सो फायनली आम्ही अलिबागला पोहोचलो होतो. रात्री पोहोचल्यानंतर तिथून नेमकी एंट्री कुठे तेच समजत नव्हतं. अभी एक ही रूम चाहिए वो आ रहे. सो अर्ली मॉर्निंग आम्ही 6 वाजता निघालो कारण आम्हाला सनराईज शॉट घ्यायचा होता. सो पहिले आम्ही रेवदंडाजवळ एक स्पॉट आहे तिथे चाललो होतो. सो अजून थोडा वेळ होता. कपल पण रेडी होतं. कपल एकदम टायमात रेडी झालं होतं. मोस्टली काय होतं की कपल रेडी नसतं, त्याच्यामुळे खूप गडबड होऊन जाते. पण ह्यावेळेस कपल एकदम प्रॉम्प्ट होतं. टायमावर त्यांनी आवरलं आणि आम्हाला सनराईजचे पण शॉट एकदम ब्युटिफुली भेटले. सो हाच तो स्पॉट आहे जिथे आम्ही सनराईजचे शॉट घेण्यासाठी आलो होतो. थोडा टाईम होता. सो आता जवळपास 6:30चा टायमिंग होता सनराईजचा आणि मग आमचं शूट चालू झालं. कपल पण एकदम रेडी होतं. छानपैकी त्यांनी रिस्पॉन्स दिला, छानपैकी पोजेस वगैरे दिल्या, कॅन्डिड शॉट्स भेटले आणि एकदम छान प्रकारे आमचं सनराईजचं शूट झालं. किशोरने आम्हाला या स्पॉटला आणलं होतं, म्हणजे आमचा ड्रोन ऑपरेटर. आणि तो म्हणे की इथून रस्ता आहे आणि पुढे आम्ही रस्ता बघत असं वाटलं की बीचकडे निघाला आणि तिथे त्या अमरधामपाशी त्यांनी नेलं. अहो असं नको करत जाऊ, माहीत असलं तर. सो प्री वेडिंगचं पहिलं सेशन झाल्यानंतर आम्ही रेवदंडा बीचच्या जवळच मस्त एक चांगली घरगुती जेवण आहे तिथे गेलो. फर्स्ट टाईम आम्ही जेव्हा माझ्या मामाच्या मुलाचं प्री वेडिंग होतं तेव्हा आम्ही तिथे थांबलो होतो रेवदंडा बीचच्या इथे. सो तेव्हा आम्ही तिथे जेवायला गेलो होतो आणि एकदम उत्कृष्ट अशी टेस्ट आहे यांची. व्हेज खा नॉनव्हेज खा एकदम दोन्ही एकदम बेस्ट आहे. हा रेवदंडा बीचच्या जवळचाच एक पॉईंट आहे. आधी इथे पहिले शूट करून द्यायचे पण नंतर इथे शूट करणं बंद केलं होतं. सो आम्ही इथे शूट नाही करू शकलो. पण तिथेच जवळून एक असा स्पॉट आम्हाला भेटला आणि एकदम छान प्रकारे तिथे आम्हाला शॉट्स भेटले. आणि हाच तो स्पॉट आहे जिथे आम्हाला एकदम बेस्ट शॉट भेटले आणि एकदम छान सनसेटच्याच टायमिंगच्या जवळपास होतो आम्ही. छान गोल्डन आवर्सला एकदम छान फोटोज व्हिडिओज दोन्ही काही छान भेटलं आम्हाला.
अरे हे बघा, हा जो टाईम असतो ना हा मित्रांनो, हा गोल्डन आवर्सचा इतका बेस्ट असतो. सो शूट आटपून आम्ही नाशिकच्या साईडला निघाल्यानंतर आम्हाला खूप म्हणजे खूप बेकार ट्रॅफिक लागली. जवळपास 1 ते 1.5 तास आम्ही या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो. हा जो फॉग बघताय तुम्ही, हा जो आम्ही कसारा जवळचा फॉग आहे, खूप डेंजर, म्हणजे जवळपास काहीच दिसत नाही रस्त्यावर. सो मित्रांनो, जे पण कोणी फोटोग्राफर मित्र आहेत किंवा कोणी पण असो, जेव्हा रात्रीचा प्रवास करता तेव्हा थोडीशी काळजी घ्या, कारण फॉगमुळे खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात ॲक्सिडेंटचे प्रमाण असते. सो सगळ्यांनी काळजी घेऊन गाडी चालवत जा. शूटवरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या मम्मीचा बड्डे होता. सो त्याच्यासाठी आम्ही केक वगैरे घेण्यासाठी चाललो होतो. शिवांनी आवरले होते आणि मम्मीसोबत तिथे डान्स करत होती. लक्षात नव्हतं. थांबा, तसंच थांबा. हां, इकडे जवळ. हॅपी बर्थडे टू यू. काय चल बाप्पा कर त्याला. चल. सो आम्ही गेलो होतो गंगेवर कपालेश्वरच्या दर्शनाला. कपालेश्वर भगवानचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडंसं गंगेवर गेलो. तिथे थोड्याशा भाज्या वगैरे घेतल्या आणि मग त्याच्यानंतर घरी निघाला. काय किती पाहिजे शिव, सांग. दूध किती? 2 लिटर. आमच्या सासूबाईंनी बळी दर्गाला कबूल केलं होतं. सो आम्ही शिवण्याला घेऊन तिथे दर्शनाला गेलो होतो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.